आता आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होतोय। खूप दुःख होतंय पण नमस्कार, मी शरयू सोनावणे, म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू। पारू ही अशी मुलगी आहे जी गावाकडून पहिल्यांदा शहरात आली आहे। या शहरातल्या गर्दीमध्ये, या शहरातल्या माणसांमध्ये पहिल्यांदाच ती आलेली आहे। तिला अजिबात या जगाची माहिती नाही आहे आणि ती गेली तेही किर्लोस्कर कुटुंबात, जिथे देवी आईंचं राज्य चालतं। देवी आई म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर। त्यांच्या शहरात जाऊन पारूची कशी धडपड होते, पारूचा कसा प्रवास सुरू होतो हे तुम्हाला माहितीच आहे। पारूला जेव्हा ती शहरात आली तेव्हा कुठल्याच गोष्टी माहीत नव्हत्या, पण ती आदित्य सरांकडे बघून ती बऱ्याचशा गोष्टी शिकली। आदित्य सर म्हणजे देवी आईंचा थोरला मुलगा आदित्य किर्लोस्कर। आदित्य सरांकडून पारूने बऱ्याचशा गोष्टी शिकून घेतल्या। त्यांच्याबरोबर राहून पारू नवीन गोष्टी करायला शिकली। ती किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर झाली आणि कधी ती एका नात्यामधून, कधी ती त्या नात्याचं रूपांतर, म्हणजे तिचं आणि किर्लोस्कर कुटुंबाचं, तिचं आणि देवी आईंचं, तिचं आणि आदित्य सरांचं नातं कधी प्रेमामध्ये त्या नात्याचं रूपांतर झालं हे पारूला सुद्धा कळलं नाही। तर हा सगळा तिचा गावाकडून शहरामध्ये आलेला जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास तुम्ही बघितलेलाच आहे। आणि आता पारू इथे येऊन पोहोचली की पारूचं आदित्य सरांवर खूप प्रेम आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ॲड शूटमध्ये पारू आणि आदित्यचं लग्न होतं, पण ते नातं फक्त पारूनेच मानले, आदित्य सरांनी नाही। कारण हे पारूच्या आयुष्याचं सत्य हे फक्त पारूलाच माहिती आहे आणि सावित्री आत्याला माहिती आहे, या पलीकडे कोणाला माहीत नाही आहे। हे जर तिने कोणाला सांगितलं तर कदाचित सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतील, किर्लोस्कर कुटुंब आणि पारू यांच्यामधल्या नात्यामध्ये दुरावा येईल। तर या सगळ्याची भीती पारूला कुठेतरी आहे। त्यामुळे आदित्य सरांच्या प्रेमापोटी, देवी आईंच्या आदरापोटी, बाच्या आदरापोटी पारू या सगळ्या गोष्टी, आदित्य सरांवरचं प्रेम, आदित्य सरांसोबत झालेलं तिचं लग्न, या सगळ्या गोष्टी गुपित ठेवते आणि कदाचित शेवटपर्यंत ती या सगळ्या गोष्टी आदित्य सरांना सांगणार नाही। कारण आता आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होतोय, तेच हे लोकेशन आहे, तोच हा महाल आहे ज्या महालामध्ये आम्ही काम करतोय। हा जो पॅलेस आहे, या पॅलेसमध्ये आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होणार आहे। पारूला खूप दुःख होतं आहे, पण काय आहे ना, शेवटी आदित्य सर खुश तर पारू खुश। आदित्य सरांच्या आनंदातच पारूचा आनंद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पारू ही शेवटपर्यंत शांतच राहील, ती गप्पच बसणार आहे, ती तिच्या मनातलं प्रेम कधीही व्यक्त करणार नाही। पण असं सुद्धा मी आश्वासन देते की प्रेक्षकांना जे हवं आहे ते आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू। कधी कसं ते माहीत नाही, पण जे तुम्हाला अपेक्षित आहे, जे तुम्हाला हवं आहे ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महासंगम, पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा महासंगम होतोय। ती आधीच महामालिका आहे, त्यात पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिका एकत्र येऊन तुमच्या भेटीला येणार आहे। या दोन्ही मालिकेचा महासंगम आजपासून म्हणजे 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत रोज संध्याकाळी 7:30 ते रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर। तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहायला विसरू नका या दोन महामालिकेचा हा महासंगम। थँक्यू।